एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या संकटात धाराशिव मधील शेतकरी सापडलेला आहे। मी आता उभा आहे धाराशिव जिल्ह्यातील येवती या गावातील शेतकऱ्याच्या शेतात। तुम्ही पाहू शकता शेतकऱ्याची केळी ही आता पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे। माझ्यासोबत या शेतीचे मालक श्रीकृष्ण पडळकर आहेत। काय सांगाल काका, काय झालं त्या दिवशी, नेमकं काय घडलं होतं? वारं वाजून आलं, केळी भुईसपाट झाली। इकडे बघ तिकडे बघ, सगळं म्हणजे बघत तिकडे झाड सगळं भुईसपाटच व्हायलेलं आहे। मग लगेच बघून आम्ही आपलं थोडं थांबला, इकडे तिकडे हा हो केलं आणि मग वरी पुन्हा विहिरीवर गेलो पुन्हा आम्ही। विहिरीवर गेलो, मग पुन्हा काय विलास काय करावं, आता काय हात लावून बसायचं काय झाडाला तरी। मग अशा रूपाने मग विहिरीवर आम्ही गेलो। किती झाडं होते आणि काय झालं नेमकं आता? 4,000 झाड होते। 4,000तून 2,500 झाड तसं भुईसपाट झालेलं आहे। ते तोंडाला पीक आलेलं आहे, तरी एवढी भुईसपाटून बसल्या। ह्याच्या पुढे आता काय करावं, म्हणून शासनाने काय तर थोडी मदत करावी असं आमची अपेक्षा आहे। दुसरं काय? कसं पाणी दिलं होतं? तळहातासारखं जपलं होतं? पाणी नव्हतं, पाऊस काळ नाही ती रात्रंदिवस करून थेंब 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 पाणी देऊन केळी तळहाताला फोडसारखी सांभाळून केळी आली अशीच आता ह्याच्यावर आली की लगेच हे वारं वाजवलं, जपूक बसला, सगळं भुईसपाट केळी झालेली आहे सगळी। तर माझ्यासोबत आता शेतीच्या मालकीण आहेत। काकू, काय सांगाल, काय विचारानं केळी लावली होती, नेमकं काय झालं आता? काय तर खावा करून म्हणून केलेली असते उत्पन्न, कोणचं उत्पन्न परवडणार म्हणून केळीला कर्ज काढून केलं होतं। मग कर्ज काढून ही 5-6 लाख खर्चून असला उपयोग केला, त्याच्या डुकरानं खाल्लं की आणि जाऊन रोप आणायचं, आणि 3दा केळीचं रोप लावलंय आणून। शेवटी आता फळाला आल्यावर आणि असा जोड हाणला देवानं, काय करायचं आता? जोड हाणला म्हणजे काय केलं नेमकं, काय झालं? ही नवका लुस्कान केली, समजा सपाराम करून टाकली केळी। वारं वावदान आलं, पाऊस पडला नाही पण वाऱ्यानं समजा चक्रीवादळ झाड सुद्धा पडली, म्हणून झालं आम्हाला असं नुकसान। काय करायचं होतं केळीच्या पैशातून? का आपलं हेच उत्पन्न करणं, खाणं, काय तर त्याचा उपचार केला, लेकरायची शिक्षण आहे, ती 2 मुलं आहेत, ती 2 मुली आहेत, त्या कुटुंब कशानं जगवायचं असतंय, महागाई मरणाची ह्या डोक्यानं केलेलं असतं। दुसरं काय करायचं आपण, करून करून काय करणार एवढ्यानं? तर केळीच्या झालेल्या नुकसानामुळे संपूर्ण कुटुंब आता दुःखात आहे। त्यांचा मुलगा माझ्यासोबत आहे। काय विचाराने केळी लावली होती, किती झाडं आहेत आणि आता काय झाले नेमकं? विचारानं 4,500च्या जवळपास झाड आम्ही लावलं होतं। 2,500च्या जवळपास झाड आमचं आडवं पडलेलं सध्या आता, आणि पूर्ण केळी अशी हाताला आलेली होती। आता सध्या ज्या आलेला माल आहे व्यापाऱ्यांनी घेऊन जाण्यासारखा, ते पूर्ण जिमनीला खाली टाकलेला आहे मला वरवजानामध्ये खालच्या। किती उत्पन्न अपेक्षित होतं तुम्हाला, किती खर्च केला होता सगळं? आम्ही खर्च केला होता 4.5 ते 4 लाखापर्यंत खर्च केला होता। उत्पन्न आम्हाला 15 लाखाच्या पुढून अपेक्षित होतं, आणि पाणी नसताना, लाईटीचं नियोजन नसताना आम्ही पाणी टँकरने विकत आणून बाहेरून घातलेलं आहे केळीला। काय सरकारी कोण लोक आले, काय पंचनामा वगैरे? सरकारी कोणी लोक आले नाहीत इथे सध्या, कोणी आलेलं नाही पंचनामा बघण्यासाठी सुद्धा कोणी आलं नाही। फोन केला तर आज येऊ, उद्या येऊ, सुट्टी आज, उद्या येऊ, परवा येऊ, हे आम्हाला सांगतात ती पल्ली लोक। तर एकीकडे दोन्हीकडून हे संकटाचा शेतकरी असताना सरकारी यंत्रणा सुद्धा इकडे लक्ष देत नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आणि शेतकऱ्याची केळी हे आपल्या डोळ्या देखत आडवी झाल्यानं संपूर्ण कुटुंब दुःखाच्या डोंगराखाली आहे। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, येवती, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।